जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे सरळ सेवा भरती निघाली आहे. गट ब च्या 297 जागांसाठी ही भरती असणार आहे. खासियत अशी आहे की MPSC मार्फत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे ही भरती घेतली जाते आहे. त्यामुळे कोण कोण अप्लाय करू शकताय, पात्रता काय, वयाची अट काय, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, त्यामुळे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि ते जे लेटेस्ट अपडेट आहे, जी लेटेस्ट भरती निघाली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिसून जाईल. ही यांची ऑफिशियल PDF आहे. तुम्ही ते जाहिरात क्रमांक बघू शकताय. महत्त्वाचं म्हणजे आत्तापासून अप्लाय करणं सुरू झालंय. गट ब साठी 297 जागा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय. ऑलरेडी अकाउंट असेल तर आपण लॉग इन करू शकतोय. नवीन युजर असेल तर आपण इथे रजिस्ट्रेशन करून हा फॉर्म भरू शकतोय. त्याआधी सगळ्यात आधी समजून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकतोय. तर तुम्ही इथे बघू शकताय, अधिकारी गट ब 297 जागा आहे आणि तुम्ही जर कॅटेगरी मधून असाल तर त्यानुसार सुद्धा बघू शकताय. जसं की बघा, एकूण पद किती आहे तर 297 जागा आहे. त्यामध्ये ओपनसाठी 192 आहे. महिलांसाठी तुम्ही बघू शकताय 89 आहे आणि खेळाडू तुम्ही आहात तर खेळाडूंसाठी सुद्धा 16 जागा इथे असणार आहे. त्यातल्या त्यात 3 पदे इथे राखीव असणार आहे. अनाथांकरिता ही आरक्षित जागा असणार आहे. ओके. बाकी सगळी माहिती तुम्ही बघू शकताय. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 20 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. 9 एप्रिल पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ओके. म्हणजे अजूनही 15-20 दिवस तुमच्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, शेवटची तारीख 9 एप्रिल आहे. ऑनलाईन चलनद्वारे तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे तर 13 तारखेपर्यंत तुम्ही करू शकताय. ओके. तर कधी शेवटची तारीख आहे तर 9 एप्रिल शेवटची तारीख आहे. त्याआधी आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे सगळी माहिती दिलेली आहे. नेमकं पद कुठले आहे, कोणासाठी किती जागा राखीव आहे, यामधून तुम्ही असाल तर नक्की हे तुम्ही वाचलं पाहिजे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसून जाईल, वयाची अट. ओके. तुम्ही ते बघू शकताय. इथे वय किती पाहिजे तर 1 जुलै 2026 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. मग कमीत कमी तुमचं वय किती पाहिजे तर कमीत कमी तुमचं वय 19 पाहिजे. तुम्ही ओपनमधून असाल म्हणजे खुल्या प्रवर्गातून आहात तर 38, मागासवर्गीय आहात तर 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात तरी 43 पर्यंत अप्लाय करू शकताय. माजी सैनिक आहात तर इथे बघू शकताय +3 वर्ष दिलेलं आहे आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. सॅलरी किती इथे जाते तर सुरुवातीलाच तुम्हाला इथे 56,000 रुपयांपासून 1,77,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते आणि ही सॅलरीमध्ये भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात. त्यामुळे सॅलरी चांगली आहे. गट ब आहे आणि त्यातल्या त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी ही भरती होते. जसं की तुम्ही ते वाचलंच असेल. इथे सुरुवातीलाच तुम्हाला इथे दिलेले आहे, गट ब आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे अजून खाली स्क्रोल आपण केलं, पात्रता दिसून जाईल म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर इथे बघा, तुमचं MBBS झालेलं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजिस्टर देअर नेम ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग. म्हणजे MBBS तर झालंच पाहिजे, प्लस तुमचं नेम इथे रजिस्टर पाहिजे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. त्यामुळे अनेक जण MBBS पास होत आहे. तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये कोणी असेल तर नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती दिलेली आहे. नेमकं तुमचं काम कसं असणार आहे, काय कसं असणार आहे, निवड प्रक्रिया कशी आहे. कारण की सरळ सेवा भरती असणार आहे, त्यामुळे इथे निवड प्रक्रिया यांनी दिलेली आहे. ओके. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिसून जाईल. फी किती आहे तर तुम्ही मागासवर्गीय तुम्ही असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल तर 294 आहे. ओपन कॅटेगरीत नसाल तर 394 आणि 294 अशी ही फी आहे, जी की नॉन रिफंडेबल असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ही फी पेमेंट करू शकताय. बाकीच्या पण गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत.
अप्लाय करायचं आहे तर अगदी सोपी गोष्ट आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस, ओ-टी-पी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. मग तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन ॲड्रेस, पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. नक्की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं MBBS झालं असेल तर शेअर करा. सरळ सेवा भरती आहे आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.